जेनझीचा प्रॉब्लेम माहिती आहे काय आहे? त्यांना विचारलं की आयुष्यात तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही काय करायचं ठरवलं आहे, तर त्यांच्याकडे याचं एकच उत्तर असतं, ते म्हणजे ते या सिद्धांतावर चालतात की डिलिलू इज द रिअल सोलुलू. हीच त्यांची विचारसरणी. त्यांना व्यवसायही करायचा नाही आणि नोकरीही स्वतःच्या मर्जीने करायची आहे. कामावर कधीही जाणं, बिंदास न सांगता सुट्टी घेणं, स्वतःची स्तुती तर ऐकून घेणं, पण उणिवांची जाणीव करून दिलेलं त्यांना आवडत नाही. प्रेम करणार तेही दुसऱ्याला विचारून की या परिस्थितीत आता मी काय करू. आणि यांचं प्रेम म्हणजे ते टॉम अँड जेरीसारखं, तुझ्यासोबत राहावे ना आणि तुझ्या विनाही करमे ना. त्यांना काय हवंय हे त्यांनाच माहीत नाही. जेनजीचा हा सर्व सावळा गोंधळ आणि बराचसा जीवाचा आटापिटा लेखक दिग्दर्शक गौरव पत्की यांनी अगदी बारकाईने दर्शवलं आहे. खरं तर लग्न झाल्यावर गोंधळ केला जातो की लग्नानंतरचं आयुष्य हे गोंधळात जाऊ नये, पण आरपार हा चित्रपट म्हणजे लग्न अगोदरचा गोंधळ. मला ॲक्च्युली याचा पार्ट 2 बघायला आवडेल की लग्नानंतर हे दोघे काय गोंधळ घालत आहेत. बाय द वे, बर्थडे बॉय ललित प्रभाकर आणि बर्थडे गर्ल ऋता दुर्गुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आता कळलं की यांना चित्रपट याच तारखेला आणखी 2 चित्रपटांसोबत क्लॅश का करायचा होता. या दोघांनी हा चित्रपट अक्षरशः उचलून धरलाय. दोघांचं रसायनशास्त्र अगदी परफेक्ट जुळून आलंय. त्यांची फिजिकल आणि ॲनालिटिकल केमिस्ट्री एकदम ऑर्गॅनिक वाटते. दिग्दर्शकाचा हा पहिलाच चित्रपट, पण एक सिम्पल स्टोरी कॉम्प्लेक्स पद्धतीत सांगताना दिग्दर्शकाने प्रेक्षकांना सर्वच गोष्टी स्पून फिडिंग करून सांगितल्या आहेत. त्यांच्या रिलेशनशिपमध्ये कोण जास्त टॉक्सिक हे ठरवणं प्रेक्षकांवरच सोडायचं होतं. चित्रपटाची गाणी, त्याचा टीझर, ट्रेलर बघून माझ्यासारखी आकाशा एवढी अपेक्षा ठेवून जर चित्रपट पाहायला जाणार असाल तर हिरमोड होण्याची शक्यता आहे. अपेक्षा कमी ठेवली तर कदाचित तो आवडेल. हा चित्रपट म्हणजे हिंदी चित्रपट सोचा न था आणि बेफिक्रे यांचं मिश्रण वाटतो. स्टोरी सिंपल आहे, इमोशनल डेप्थचीही कमी वाटते. एखादा इमोशनल सीन चालू असताना त्याचा टोन अचानक बदलतो, म्हणजे आपल्याला वाटतं आपण त्याच्यात गुंतत चाललोय, पण अचानकच त्यातून बाहेर येतो आणि त्यामुळे त्या सीनचा इम्पॅक्ट कमी होतो. चित्रपटाची टार्गेट ऑडियन्स ही तरुण वर्ग असल्यामुळे फॅमिलीकडे थोडा दुर्लक्ष झाल्यासारखा वाटतो. फॅमिली अँगल अजून खुलून दाखवता आला असता, म्हणजे फॅमिली ऑडियन्सही चित्रपटासोबत रिलेट झाली असती. चित्रपट हिट तर तरुण वर्ग करेल, पण त्याला दूरपर्यंत चालवण्यासाठी फॅमिली ऑडियन्स गरजेची आहे. जसं छोटं बाळ कमी अंतर असेल तर एकटं चालेल, पण दूरपर्यंत चालण्यासाठी त्याला आई वडिलांची गरज ही लागतेच.